अशोक खरात प्रकरणावरून लंके विखे आमने-सामने. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही उमटू लागले आहेत. खासदार निलेश लंके आणि विखे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जोरदार लढत रंगली आहे. अशोक खरात सोबत खासदार निलेश लंके यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विविध घोटाळ्यांच्या मुद्द्यांवरून लंकेंना नाव न घेता लक्ष केले होते. यावर राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फोटो काढला म्हणजे संबंध सिद्ध होत नाही. माझा फोटो व्हायरल केला, पण विखे कुटुंबातील नातेवाईकांचाही अशोक खरात सोबतचा फोटो समोर आला आहे. मग त्याचे उत्तर कोण देणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. लंके म्हणाले, काही लोकांना आजही कुठली निवडणूक असली किंवा कुठली पण सभा असो, म्हणजे ती एखाद्या निवडणुकीची असो, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, एखाद्या व्यक्तीवर टीका केल्याशिवाय होत नाही. काल परवा कुठंतरी एका कार्यक्रमामध्ये सन्माननीय एका नेत्याने अशी टीका केली की या जिल्ह्यातील एक असा नेता आहे की तो प्रत्येक ठिकाणी दिसतो. मग खरात प्रकरण असो, माझं त्यांना हेच सांगणं आहे, आपल्या घरातले लोक तर खरातांची देवपूजा करण्यापर्यंत ते होते, आधी ते शोधा ते कुठं होते, मग दुसऱ्यावर टीका करा. कारण खरात प्रकरणाशी नगर जिल्ह्यामध्ये जास्त संपर्क संबंध कोणाचा होता, तर तो विखे कुटुंबाचा होता. विखे कुटुंबातील पार त्या काका कोयटे असो किंवा इतर सगळ्या लोकांचा संपर्क होता. हेच ते विसरले, याचा अर्थ असा आहे. त्यामुळे माझी आपल्याद्वारे त्यांना विनंती या आधी घरातले लोक कुठल्या कुठल्या फोटोत हे तेच चेक करा, मग टीका करा.